नमस्कार सगळ्यांना. आत्मवंदन. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रिय महाअवतार बाबाजींचा एक संदेश घेऊन आली तुमच्यासमोर. बाबाजींच्या युनिफाईड पुस्तकामधला आपला सगळ्यांचा 12वा धडा सुरू आहे. प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव घेणे असं त्या धड्याचं नाव आहे. आपण सगळेजण साधारण मार्चपासून आपला हा प्रवास आपण सगळ्यांनी सुरू केला आहे. युनिफाईडच्या पुस्तकामध्ये बाबाजी आपल्याला आपलं स्वतःचं मूळ स्वरूप दाखवतात, आठवण करून देतात. आपल्या उच्च स्वसोबत एक होऊन आपण कशा आपल्या आतल्या शक्तींना ओळखू शकतो. आपल्या हृदयातून आवाज येणारा जो आपल्याला आपल्या आयुष्यातले रोजचे निर्णय घेताना मदत करतो, तो आवाज आणि विचार जे आपले नाही आहेत कदाचित, अशा विचारांमधला आणि ह्या हृदयातून येणाऱ्या आवाजामध्ये कसा फरक ओळखायचा हे बाबाजी आपल्याला शिकवत आहेत. तर धडा पण असा सुरू आहे की प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव घेणे. रोजचं जे आपलं रात्रीचं सत्र असतं त्यावेळेस वेळेनुसार आपण थोड्या गोष्टी बोलतो, शेअरिंग करतो, धडा वाचन करतो किंवा ध्यान घेतो. आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याचा एक संदेश मला माझ्या उच्च स्वनी आणि बाबाजींनी दिला. यामध्ये ना सुरुवातीपासूनच बाबाजींनी एका गोष्टीवर खूप भर दिला आहे आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या हृदयात असलेलं प्रेम कसं अनुभव करायचं. आपण ज्या गोष्टी बाहेरच्या जगात शोधतोय, जे प्रेम किंवा जी करुणा आपल्याला कुणाकडून तरी पाहिजे, कुणाकडून तरी आपल्याला ते प्रेम पाहिजे. पण ह्याला बाबाजी म्हणतात की तुम्ही स्वतः ते प्रेमाचे सोर्स आहात, स्रोत आहात. आणि तुमच्या आतमध्ये ते प्रेम तुमच्या हृदयाच्या ठोक्यांच्या स्वरूपात, जी धडधड आहे आपल्या हृदयाची, हार्टबीट आहे, त्यामध्ये तुम्ही हे अनुभव करता रोजच्या रोज की ईश्वर काय आहे. तर ईश्वर आपल्या हृदयात असलेली ती स्पंदनं आहेत, ते हृदयाचे ठोके आहेत, हार्टबीट आहेत आणि त्यांना तुम्ही अनुभव करा. आणि त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला बाबाजी पहिल्या धड्यामध्ये देतात. पहिल्या धड्याचं नाव पण सुंदर आहे की हृदयात केंद्रित व्हा. म्हणजे आपल्या आतमध्ये जा आणि जो ईश्वर साक्षात जिवंत रूपामध्ये आतमध्ये आहे आपल्या हृदयाच्या स्वरूपाने, त्याचा आवाज ऐका, ते जे हार्टबीट आहे, ती जी स्पंदन आहे, ती अनुभव करा. जो आपल्याला ईश्वराची अनुभूती, ईश्वर काय आहे हे सांगतो. जोपर्यंत जेव्हा आपण 12व्या धड्यापर्यंत येतो, तिथं आल्यावर आपल्याला काही गोष्टी कळलेल्या असतात की आपण आपल्या उच्च स्वसोबत एक कसे होतो. उच्च स्व म्हणजे काय, त्याचं नाव काय आहे, आपली आभा काय, आभा कशी स्वच्छ करायची. कुठेही जाताना आपण आपली आभा स्वच्छ आणि लॉक करून जायची, आपला ऑरा. ह्याबद्दल बाबाजींनी खूप भर दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5वा पूर्ण धडा अनिमंत्रित प्रभावांचा सामना करणे ह्याविषयी आहे. हे अनिमंत्रित प्रभाव म्हणजे सगळे विचार आहेत. हे विचार आपल्या जिवंत लोकांचे किंवा गेलेल्या लोकांचे, हे सगळे विचार असू शकतात ज्यांना नाव दिले अनिमंत्रित प्रभाव. कारण ते न बोलवता आपल्या आभामध्ये येतात, आपल्या विचारांवर राज्य करतात, आपल्यावर राज्य करतात आणि त्याप्रमाणे आपण वागतो. अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांकडून, मित्रांकडून अनपेक्षित, सगळं चांगलं असताना अचानकच काहीतरी अनपेक्षित अशा घटना अनुभव करतो. असंच चांगलं सगळं चालू असताना अचानक त्यांच्याकडून काहीतरी अशा चुकीची वागणूक आपल्याला जाणवते, जी अपेक्षित नाही आहे. अशा वेळी बाबाजी म्हणतात की त्यांच्या आभामध्ये ते अनिमंत्रित प्रभाव असू शकतात, ज्यामुळे त्यांची वागणूक बदलली आणि आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत राहतं की असं कसं काय झालं. पण हे सगळं जे आहे हे आपणही कधीतरी कुणासोबत तरी असे वागतो की चिडचिड, अचानक डाऊन फील होणं, मूडी आपण म्हणतो की आत्ता चांगला मूड आहे, थोड्या वेळाने आपण रडायच्या मूडमध्ये आलेले असतो. घरात पाऊल ठेवल्या बाहेरून आल्या उगाच चिडचिड होते अनेकांची. तर ह्या सगळ्याला हे अनिमंत्रित प्रभाव कारणीभूत असतात. ज्यावेळी आपल्याला अशी लक्षणं जाणवतात की सगळं चांगलं असतानाही किंवा कुठल्या तरी एखाद्या माणसांना भेटून आल्यानंतर, एखाद्या ग्रुपला भेटल्यावर, कुठेतरी बसून थोडा वेळ गप्पा मारून आल्यानंतर, एका ठराविक अशा जागेवर जाऊन आल्यानंतर किंवा कुठून तरी आल्यानंतर आपल्याला अचानक लो झाल्यासारखं, जशी बॅटरी ड्रेन होते ना आपली, तसं थकवा आल्यासारखं असं वाटलं की समजायचं की हा आपला अनिमंत्रित प्रभाव आहे जो आपल्या ऑरामध्ये आहे. तर हे त्याचं लक्षण आहे आणि त्यावरून आपल्याला समजायला पाहिजे की आता माझ्या आभामध्ये असे काही अनिमंत्रित प्रभाव आलेले आहेत.
आणि त्यासाठी आपण वापरू शकतो ते सुरक्षा उपाय, जो आहे की आपली आभा स्वच्छ करणं, लॉक करणं. हे सगळं ज्ञान आपल्याला बाबाजी युनिफाईडच्या अभ्यासक्रमात देतात. आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे, कारण आपण ह्या सगळ्याची प्रॅक्टिस सराव करत करत आलो आहे. आपला एक धडा एक आठवडाभर चालतो. ह्याला सुद्धा कारण हेच आहे की हे केवळ धडा वाचन नाही आहे, पुस्तक वाचन नाही आहे. प्रत्येक घेतलेला शब्द, एक एक सत्य आपण आपल्या आतमध्ये उतरवायचा प्रयत्न रोज करतो. जसं बाबाजी म्हणतात की प्रत्येक क्षणाला, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक भावनेमध्ये, ती भावना कुठलीही असो, सुखाची किंवा दुःखाची, तरीही तुम्ही दिव्य आहात, परिपूर्ण आहात आणि ईश्वराच्या प्रतिमेत आहात. त्यामुळं सगळ्यांनी इथं एक महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की जरी आपण तिरस्काराच्या, द्वेषाच्या भावनेत असलो तरीसुद्धा आपण ईश्वराच्या प्रतिमेतच बनलेले आहोत आणि आपण तितकेच दिव्य आहोत त्या क्षणाला पण. आमच्याच फॅमिलीमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी थोडी ऑफिसच्या ठिकाणावर कुणाचा काही असा कुणाची काही यश बघितलं, कुणाचं काही असं चांगलं प्रमोशन झालेलं बघितलं किंवा अजून कुठल्या अशा चांगल्या गोष्टी एखाद्या माणसाच्या आयुष्यात होताना बघितल्या की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपोआपच द्वेष जागा व्हायचा की ह्या व्यक्तीला हे मिळतं पण मला मिळत नाही. पण हे असतानासुद्धा ती व्यक्ती आमच्या ध्यान कुटुंब आणि युनिफाईडशी जोडलेली असताना मला येऊन त्याबद्दल एकदा तिने मला हे सांगितलं होतं की हे माझ्यासोबत असं होतं आहे की मला लोकांबद्दल तितकं प्रेम नाही वाटत की त्यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्यात जर चांगली काही गोष्ट घडली तर खरं तर आनंद वाटला पाहिजे आणि त्यांच्या आनंदामध्ये मलाही आनंद वाटला पाहिजे. पण मला तसं होत नाही. मला द्वेष वाटतो, तिरस्कार वाटतो की मला का नाही मिळत आहे. पण हे प्रामाणिकपणे पहिल्यांदा ओळखणं आणि कुणासोबत तरी आपण शेअर करणं. कारण जर हे आपल्याला माहीत झालं आहे की आपल्या आयुष्यात माझ्यासोबत असं आहे, माझ्या स्वभावामध्ये हा एक अशी एक गोष्ट आहे जी मला दूर करायची, पण तरीही आपण त्याच्यासोबत जगायला जर शिकलो तर आपण त्या दोषाला म्हणू शकतो की अजून आपल्या आयुष्यामध्ये जागा देतोय. पण जर एखाद्याला असं वाटलं की जेव्हा मी द्वेष फील करते तेव्हा मला जास्त त्रास होतोय आणि माझी ही सहज स्थिती नाही आहे जी माझी पाहिजे, की मी ईश्वरी गुणांमध्ये आहे, माझे ईश्वरी गुण माझे आहेत आणि माझे विचार पण ईश्वरासारखेच आहेत. प्रेम, करुणा, आनंद, उत्साह, समाधान, सर्वज्ञ बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या ईश्वरी गुणांचा मी अनुभव घेतला पाहिजे. पण आत्ता मी द्वेषाचा अनुभव घेते जे की मला मान्य नाही आहे, कारण मला त्याचा त्रास होतो आहे. ही पहिली भावना खरं तर आली पाहिजे. कारण जर आपल्याला जर द्वेष वाटत असेल, तिरस्कार वाटत असेल कुणाचं तरी यश बघून जर जास्त त्रास होत असेल तर म्हणतो ना लाकूड आधी जळतं, त्याप्रमाणे आपणही आतमध्ये घुसमट होत असते आणि आपण त्या द्वेषाच्या भावनेला सहज स्थिती मानतो आणि त्याच अवस्थेमध्ये राहतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे. ह्यासाठी आपण कुणाजवळ तरी हे बोलू शकतो की आमच्या बरोबर हे असं होतं आहे, कुणाचीही मदत घेऊ शकतो, अशा एखाद्या कोर्सची, ध्यानाची, एखाद्या योगसंस्थेची मदत. कारण द्वेष फील करणं, तिरस्कार फील करणं हा आपला चॉईस जरी असला त्यावेळी, पण ती आपली सहज स्थिती नाही आहे. आपण त्यासाठी नाही आलेलो आहे देहामध्ये. बाबाजींनी जसं सांगितलं की ईश्वराच्या प्रतिमेत जगण्याचं सुख काय आहे, प्रेमामध्ये जगण्याचं, करुणेमध्ये जगायचं, ते सुख तुम्ही घेतलं पाहिजे. पण जसं त्या व्यक्तीला कळलं की माझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतोय कुणाचं तरी यश बघून, आणि त्यामुळं माझ्याजवळ ती व्यक्ती जरी बोलली तरीसुद्धा कुठंतरी तिच्या आतमध्ये तिचा अंतरात्मा, तिचा उच्च स्व, ज्याला हे अमान्य आहे, ज्याला हे वाटतं की ह्या जीवानी आता द्वेषाचा, तिरस्काराचा मार्ग सोडून द्यावा आणि खराखुरा जो ईश्वरी प्रतिमेतला मार्ग आहे तो पकडावा, आणि तो मार्ग, ती भावना म्हणजे प्रेम आहे. आणि त्यासाठी ह्याला आपण सेल्फ लव्ह म्हणू शकतो, स्वतःवरचं प्रेम, की जिथं त्या व्यक्तीला हे रिअलाईज होणं की मला द्वेष जाणवतोय आणि तो माझी सहज स्थिती नाही आहे जी मी जगायला पाहिजे. कारण माझं जे सहज आयुष्य आहे ते प्रेमामध्ये, करुणेमध्ये असलं पाहिजे, तेच माझे खरे गुण आहेत. आणि हे केवळ युनिफाईडसारख्या कोर्समधूनच आपल्याला रिअलाईज होऊ शकतं की ह्या अंतःकरण शुद्धीसाठी आपल्याला अशा एका अभ्यासक्रमाची गरज आहे जे बाबाजी आपल्याला देतात. त्यानंतर जेव्हा आमचं त्यावर बोलणं झालं
तेव्हा बाबाजींचीच धड्यातली काही वाक्य तिला मी परत वाचायला दिली, ज्यावर काम करून करून आता एक दिवस असा आला ज्या दिवशी फोन करून तिने मला सांगितलं की आज मी ह्या सगळ्यातनं मुक्त झाले. त्यामुळं जेव्हा मी हा व्हिडिओ जेव्हा शूट करत होते, त्याच्या आधी मला जेव्हा संदेश येत होते, तेव्हा मी सहज विचार केला की ह्या व्हिडिओला नाव काय द्यावं, आपण काय नाव योग्य वाटेल. तेव्हा मला असं एक नाव सुचवण्यात आलं की स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण कुठल्या तरी गुलामीतून ज्या दिवशी मुक्त झालो, पारतंत्र्यातून, तो आपल्यासाठी स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो. आपल्या आयुष्यात पण आता ती वेळ आली की जेव्हा आपण अशा सगळ्या गुणांपासून मुक्त व्हायचं आहे, ज्याबद्दल बाबाजींचं एक वाक्य आहे की तुम्ही शतकानुशतके द्वेषाने तुम्हाला गुलाम करून ठेवलं आणि तुम्ही त्याचे गुलाम बनून होता, द्वेषाचे, तिरस्काराचे, रागाचे. आता ती वेळ आली ज्या वेळेमध्ये आपण ओळखायचं आहे की आपण ईश्वरी प्रतिमेत आहोत आणि ईश्वराचे सगळे गुण माझेत आणि मी कुठल्याही अशा भावनेची गुलामी करणार नाही जी ईश्वराची नाही आहे. मग आपल्या ईश्वराचे सगळे गुण आठवायचे की माझा ईश्वर कसा आहे, माझा ईश्वर करुण येते, समाधानात आहे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणार आहे. कारण इथं जे 12व्या धड्यात आपण शिकतोय की आपण सगळेजण एकाच तत्वाने बनलेलो आहोत आणि ते म्हणजे प्रेम. प्रत्येक आत्मा एका विशिष्ट बाहेर सोडत असतो, तो एका विशिष्ट स्पंदनांमध्ये असतो. याचा अर्थ असा की ज्यावेळी ज्या क्षणाला मला द्वेष वाटतो किंवा तिरस्कार वाटतो तेव्हा माझी कंपनं बदलतात, व्हायब्रेशन्स चेंज होतात माझे. त्यावेळी मी त्या तिरस्काराचा आणि द्वेष भावनेचा जेव्हा मी अनुभव घेते तेव्हा मी माझ्या ईश्वराच्या प्रतिमेतून दुसरीकडे जाते, माझा ट्रॅक सोडते आणि मी तिरस्कारामध्ये आणि द्वेषामध्ये येते आणि त्यावेळेस कंपनं पण बदलतात आणि त्यानुसार माझा ऑरा, त्याचा कलर चेंज होतो, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याची त्या लहरी चेंज होतात आणि त्या ऑराला, त्या व्हायब्रेशन्सला मॅच होणारी लोकं माझ्याकडे अट्रॅक्ट होतात, त्या एनर्जीज माझ्याकडे यायला लागतात. त्यामुळे हे खूप डीपमध्ये असणारं असं सायन्स आपल्याला युनिफाईडमध्ये समजतं. सगळ्यात आधी ते काम करायचं आपल्या विचारांवर की त्या व्यक्तीला जिच्यासोबत असं होत होतं, जेव्हा मुळाशी जाऊन त्याचा विचार करायला भाग पाडलं गेलं की तुला द्वेष का वाटतोय, तिरस्कार का वाटतोय, तेव्हा समजलं की इनसिक्युरिटी, भीती होती त्या मुळाशी की ज्या व्यक्तीचा यश बघून तिला एक द्वेष जाणवत होता. याचा अर्थ असा की माझ्या आयुष्यात ते नाही आहे म्हणून मला ते पाहिजे, ह्यासाठी मला तो द्वेष जाणवतोय आणि ती इनसिक्युरिटी, भीती माझ्यात आहे. ज्याबद्दल बाबाजी म्हणतात की तुम्ही जेव्हा पाहिजे म्हणता ह्याचा अर्थ तुमच्याकडे ते आत्ता नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे ते कमी आहे. पण ह्याच्या उलट आपण स्थितीत असतो की आपल्याकडे त्या गोष्टी असतात, जसं पैसा पाहिजे, प्रेम पाहिजे. ही 2 उदाहरणं बाबाजींनी पुस्तकात दिली आहेत. तर ह्याचा अर्थ असा, 7वा धडा विचारांमध्ये सुधारणा करणं, ज्यामध्ये हे सांगितलं गेलं आहे की जेव्हा तुम्ही पाहिजे म्हणता ह्याचा अर्थ इच्छांचा धडा, त्याच्यामध्ये ही वाक्य दिलेली आहेत की जेव्हा तुम्ही पाहिजे म्हणता ह्याचा अर्थ तुमच्याकडे ते आत्ता नाही आहे. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे की त्या गोष्टी माझ्या आयुष्यात नाही आहेत असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपल्याला तिरस्कार आणि द्वेष तेव्हा फील होतो, त्या भावना. पण जेव्हा आपण खरोखर वर्तमानात स्थितीत येतो आणि त्या गोष्टी आतून फील करतो की खरंच माझी ती इच्छा आहे का, तेव्हा ती इच्छा आपला उच्च स्व आपल्याला देतो, पूर्ण होते ती आपली इच्छा. त्यासाठी हृदयात प्रेम अनुभवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये प्रेमाची भावना अनुभव करत असतो, ईश्वरासोबत एक होतो आणि आपल्या इच्छा हृदयातून म्हणतो, जी शब्द आपण वापरतो, जे शब्द, त्या शब्दांच्या सोबतच त्याचं क्रिएशन, त्याची निर्मिती होत असते आणि त्या इच्छा खरोखर युनिवर्समध्ये तेव्हा प्रकट होत असतात. कारण एक धडा आहे युनिफाईडमध्ये जो खऱ्या इच्छांचं जग निर्माण करणे ह्यावर आहे. तर ह्या सगळं उदाहरण देण्यामागचा हेतू हाच आहे की आपल्याला दोन्ही चॉईसेस आहेत, मार्ग दोन्ही आहेत की जिथं आपल्याला प्रेम अनुभवायचं त्या जागी आपण द्वेष आणि तिरस्कार अनुभवतो. तर तो पर्याय काय निवडायचा हे आपल्या हातात आहे, ज्याला आपण स्वतंत्र इच्छाशक्ती, फ्री विल म्हणतो. की त्या वेळेमध्ये जेव्हा मी कुणाचं तरी यश बघते, कुणीतरी आयुष्यात काहीतरी चांगलं करतंय, अशा वेळी मला त्याच्याबद्दल पहिली भावना काय येते, ती न्यूज ऐकल्या किंवा ते बघितल्या
माझ्या मनात पहिला विचार काय येतो की मला हे पाहिजे म्हणून मला द्वेष फील होतोय, की ह्या माणसाने ते मिळवलं आणि आम्ही सगळे एकच आहोत, वननेस, एकत्व, तो जे करतोय तो पण ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि म्हणून मला आनंद आहे, कारण मी सुद्धा ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि आम्ही सगळे प्रेमाने जोडलेले आहोत एकमेकांशी आणि त्याच्या प्रेमामध्ये मला आनंद फील होतोय. ही भावना आहे की ते माझ्याकडं नाही म्हणून मला द्वेष फील होतोय. हे दोन्ही मार्ग आहेत, त्यातला कुठला मार्ग निवडायचा हे पूर्णपणे आपल्यावर आहे. पण त्यासाठी आपण प्रेमाच्या त्या अनुभवाला नाकारतो, की प्रेमाचं ते सरबत चाखण्यासाठी नकार देतो. त्यावर बाबाजींचा जो एक धडा आहे, आत्ता माझ्याकडे हिंदी पुस्तक आहे, जो 6वा धडा आहे की सत्यासहित क्षमा करणं, त्यातलं एक वाक्य मला इथं वाचून दाखवावं असं वाटतंय कि जब आप यह पहचान लेते हैं कि जिन लोगों के प्रति आप द्वेष रखते हैं वे आपके ही रचना के अभिनेता है, तो उन्हें क्षमा करणं सरळ हो जाता है. ज्या लोकांप्रती आपल्याला द्वेष वाटतो ते आपल्याच नाटकातली पात्र आहेत आणि काहीतरी अभिनय करतायत आणि त्यामुळं आपल्याला जेव्हा हे लक्षात येतं की माझ्यासमोर हे उदाहरण का आणलं गेलं आहे, की ज्या माणसाबद्दल मला द्वेष वाटतोय त्या माणसाचं यश बघून खरं तर त्या क्षणाला मला समजतं की मी कुठल्या व्हायब्रेशन्समध्ये आहे, कुठल्या कंपनांमध्ये आहे. पहिला विचार जो आपल्या मनात येतो तो आपला खरा विचार आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात बघायचं आहे की जेव्हा मी अशी कुठली न्यूज ऐकते कुणाबद्दलही, तेव्हा मला द्वेष वाटतो की आनंद वाटतो, आणि हे हृदयातून खरोखर. हे प्रत्येकाचं ॲनालिसिस, ज्याला आपण चिंतन मनन म्हणतो स्वतःविषयी, ते करून बघा. कारण असे छोटे 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 प्रसंग आपल्याला हे चेक करण्यासाठीच आलेले असतात की आपल्या मनात त्यावेळी काय भावना उत्पन्न होती. तर अशी कुठलीही घटना आपल्या आयुष्यात होत असेल तर त्यावेळी चेक करा की माझा पहिला विचार काय आहे, आनंद आहे की द्वेष आहे. कारण त्यावरून आपल्याला समजते की आपण काय निवडतोय. जे काही आपण निवडू तशीच आपली रियालिटी असेल. मी द्वेष निवडला त्यावेळी माझी कंपनं, माझे व्हायब्रेशन, स्पंदनं पण द्वेषाची असणार. आजूबाजूची एनर्जी माझ्या, ज्याला आपण ऑरा म्हणू शकतो, आणि त्या कंपनांनुसार आपल्या आयुष्यात पुढच्या परिस्थिती घडणार. अशीच लोकं आपल्या जवळ येणार जी द्वेषपूर्ण आहेत, द्वेषाने भरलेली आहेत, तिरस्काराने भरलेली आहेत. म्हणून बाबाजींचं जे वाक्य आहे की तुमच्या विचारांनी तुम्ही निर्माण करता. कारण माझ्यातून जो विचार बाहेर चालला आहे तो ह्या प्रकारच्या परिस्थिती निर्माण करतोय की मला अजून द्वेषच फील करायचा आहे. कारण मी जेव्हा द्वेषामध्ये स्वतः बसलेली आहे, माझ्या हातून द्वेष उत्पन्न होतोय, तिरस्कार येतोय कुणाबद्दल तरी, राग येतोय, त्यावेळी ती जी कल्पना आहेत ती सगळी द्वेषाची आहे. त्या लहरी ज्या आहेत, ती एनर्जी आहे, ती द्वेषाची आहे. आणि त्यावेळी अशीच लोकं माझ्याकडे येणार, खेचली जाणार त्या एनर्जीनी, जे सगळेजण द्वेषाने भरलेले. म्हणून आपलं वास्तव आपण निर्माण करू शकतो. मला ज्या प्रकारची लोकं माझ्या आयुष्यात पाहिजेत ते मी आणू शकते. येतात ते माझ्याकडं कधी, जेव्हा मी त्या व्हायब्रेशन्समध्ये, त्या कंपनांमध्ये, ऊर्जेमध्ये असते. जर आपल्याला आपल्या आयुष्यातली सगळं रियालिटी, वास्तव बदलायचं आहे आणि मला केवळ आणि केवळ अशी लोकं माझ्या आयुष्यात पाहिजेत जी प्रेमाने भरलेली आहेत, काठोकाठ, जी करुणेने भरलेली आहेत, तर मला आधी ते व्हायब्रेशन्स बाहेर टाकणं गरजेचं आहे. कुठल्याही अशा माणसाचं यश बघताना, अशी एखादी व्यक्ती जेव्हा ती स्वतःचं बद्दल काहीतरी सांगते, तिला प्रोत्साहनाची गरज आहे, तिला चांगलं म्हणण्याची गरज आहे आपण, तेव्हा तो चान्स सोडू नका. त्यावेळी जरूर त्या व्यक्तीचे आभार माना, प्रोत्साहन द्या, त्यांना चांगलं म्हणा, त्यांचं कौतुक करा. का? कारण जे व्हायब्रेशन्स तुम्ही बाहेर टाकताय तेच तुमच्याकडे परत येणार आहे. तुम्ही त्या व्हायब्रेशन्समध्ये ऑलरेडी आहात, त्या कंपनांमध्ये, आणि त्या ऊर्जेनी तशीच लोकं तुमच्याजवळ येतील जी तुम्हाला पूर्णपणे आतून फील होईल की ही लोकं माझ्याच फ्रिक्वेन्सीची आहेत, त्यांचेही विचार तसेच आहेत जसे माझे. आपण आज म्हणतो अनेकदा की एक पर्टिक्युलर कम्युनिटी, एक समुदाय एकमेकांचे पाय खेचण्यात एकदम पटाईत आहे, आणि त्याच भाषण म्हणजे तेच बोलता बोलता आपण अजून एका समुदायाबद्दल नेहमी कौतुक करतो की ते एकमेकांना धरून असतात, एकमेकांना वर जाण्यासाठी मदत करतात. हे जेव्हा आपण वाक्य म्हणतो ते कदाचित वास्तव असेलही, पण जेव्हा आपण ते म्हणतो तेव्हा पुन्हा पुन्हा आपण ते तयार करतो. हे नुसतं म्हणून केवळ ते बदलणार नाही आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एकटा व्यक्ती जेव्हा ह्या चांगल्या व्हायब्रेशनमध्ये, ईश्वरी गुणांमध्ये असतो
तरीसुद्धा कुठंतरी सामूहिक कर्मसुद्धा, सामूहिक व्हायब्रेशन्स, कंपनं हे सुद्धा खूप हे जास्त प्रभावी. त्यामुळं आपण बदल स्वतःपासून सुरू करायचे, की मी माझं व्हायब्रेशन्स पहिले बदलते, मग आपोआपच आपल्या आजूबाजूला येणारी लोकं त्यांच्या सगळ्यांमध्ये हे बदल बघायला मिळतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक व्यक्ती जरी चांगल्या व्हायब्रेशनमध्ये असेल तरी जी सामूहिक कॉन्शियसनेस आहे, सामूहिक चेतना, ती तितकीच प्रभावी असते कुठलाही बदल घडवून आणायला. आज ज्या काळामध्ये आपण आहोत तिथं आपण सगळ्यांनी बदल आला पाहिजे, बदल झाला पाहिजे, बदल केला पाहिजे हे म्हणत बसण्यात वेळ घालवायची गरज नाही आहे. बाबाजी सांगतात त्याप्रमाणे आपण सगळेजण स्वतःपासून सुरुवात करत ते बदल स्वतः घडवून आणू शकतो. आपण एक जरी बदललो तरी सगळी सामूहिक चेतना बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे जी कुठली परिस्थिती आहे त्यावर सगळ्यात सोपा उपाय बाबाजी सांगतात तो म्हणजे प्रेम आणि प्रकाश पाठवा. तुम्ही प्रेमाची अपेक्षा करत बसू नका. तुम्ही स्वतःच प्रेम आहात, तुम्ही स्वतःच प्रकाश आहात. आणि हे प्रेम आणि प्रकाशाच्या या ज्या लहरी आहेत त्या तुम्ही सगळ्या विश्वात, सृष्टीमध्ये पाठवायला सुरू करा. त्या लोकांना पाठवा ज्यांच्यासोबत तुमचं नातं चांगलं नाही आहे. त्या कम्युनिटीला पाठवा जी कम्युनिटी एकमेकांचे पाय खेचण्यात पटाईते आणि अजूनही तेच करते अनेक वर्ष असं तुम्हाला वाटते. अशा सगळ्या समूहाला जे तुमच्या माहितीत आहेत, अशी जी कम्युनिटी आहे, अशी जी लोकं तुम्हाला आठवतील त्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाशची व्हायब्रेशन द्या. मग तुम्हालाच अनुभव येईल की त्या सगळ्यांमध्ये बदल होतो, ही परिस्थिती बदलती आजूबाजूची. आपल्याच ध्यान फॅमिलीमध्ये असे अनेक आत्ता उदाहरणं आहेत. आजच आलेलं एक उदाहरण असंच एका मुलीचं आहे जी तिच्या फॅमिलीपासून शिकायला दुसरीकडे राहते आणि वडिलांशी थोडे संबंध चांगले नव्हते. त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं की वडील आपल्याशी नीट बोलत नाही आहेत कुठल्या तरी गोष्टीमुळं. जेव्हा युनिफाईडमध्ये ती आली आणि वय तसं लहान आहे, अजून शिक्षण सुरू आहे आणि ह्या वेळेस डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात की तिला डॉक्टरांकडे जाऊन आता थेरपी घेती ती सध्या. अशा ह्या काळामध्ये इतकं संकट म्हणू शकतो की अशा वेळेमध्ये जेव्हा युनिफाईड तिच्या आयुष्यात आलं तेव्हा फार काही मोठं करायचं नव्हतं. तिला मी फक्त एकच सांगितलं होतं की बाबाजींनी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त प्रेम आणि प्रकाश पाठवायला सुरू कर. तसंच करत करत वडिलांना रोज प्रेम प्रकाश पाठवत काही दिवस गेले, काही महिने गेले आणि अचानक आत्ताच घडलेली घटना, इतके वर्ष न बोलणारे वडील अचानक घरी आले ती जिथे राहते तिथे. खूप छान पद्धतीने बोलले तिच्याशी, स्वतः हाताने तिला घास भरवला आणि तिला सांगितलं की मी आहे तुझ्यासोबत. आणि ते सगळं झाल्यानंतर तिचा फोन आला आणि ती इतकी भावनिक झाली होती, भरून आलं होतं की असा कसा काय बदल झाला. मी रोज फक्त युनिफाईडची सराव करायची की प्रेम आणि प्रकाश पाठवायचे. ह्या पद्धतीने हे बदल होतात. अनेकांचे हे अनुभव आहेत. मी स्वतः माझ्या आयुष्यात खूप अनुभव घेतले आणि घेते, रोज घेते. तर ह्या पद्धतीने आपण तो बदल कधी होणार हे वाट न बघता तो बदल आपण स्वतः घडवून आणायचा आहे. की असा एखादा समुदाय, अशी एखादी कम्युनिटी जी एकमेकांचा द्वेष करते, आपण म्हणतो की हे लोक एकमेकांचे पाय खेचतात, त्या ठिकाणी मी काय करू शकते तर मी केवळ प्रेम पाठवू शकते. त्या सगळ्यांना प्रेम पाठवा. जिथं तुम्हाला वाटते माझं नातं खराब आहे यांच्यासोबत, त्या प्रत्येकाला आपल्या डोळ्यापुढे आणा आणि बसल्या ठिकाणून काही न करता सहज सोपा उपाय म्हणजे त्या सगळ्यांना आपल्या हृदयातून प्रेम प्रकाश जाऊ दे बाहेर. हे आपण जितकं करू आपली प्रेमाची स्पंदनं, व्हायब्रेशन्स सगळ्या सृष्टीमध्ये पाठवून द्या. कारण सगळ्या सृष्टीमध्ये जे जीवजंतू, ईश्वराच्या ज्या रचना आहेत त्या सगळ्यांपर्यंत तुमचं प्रेम पोहोचू दे. आणि हा बदल, खूप मोठा बदल तुम्हाला जाणवेल. जरी आपल्याला हे ऐकायला खूप सहज वाटत असेल किंवा नुसतंच प्रेम प्रकाश पाठवून काय होणार आहे असं मनात आलं पण असेल, तरीसुद्धा एक प्रयोग म्हणून ह्याची सुरुवात करून बघा. जिथं कुठं आपल्याला बदल पाहिजे तिथं अगदी साधा, सोपा, सरळ उपाय बाबाजी या पुस्तकात देतात, जे आम्ही अनुभवत आहोत आत्ताही सगळेजण. प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे ह्या धड्यामध्ये बाबाजी आपल्याला आवर्जून काही गोष्टी सांगतात. जसे की केवळ माणसांसोबतच आपल्याला प्रेम, व्यक्तीसोबतच प्रेम मिळतं असं सीमित न ठेवता, ईश्वराची जी रचना आहे सृष्टी, त्या सृष्टीतल्या प्रत्येक रचनेमधून तुम्हाला प्रेम मिळतं, ते केवळ अनुभव करा. याबद्दल आपल्याला सांगितलं आहे. अजून एक
ह्याच धड्यातलं 6व्या धड्यातलेच काही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते, जी कदाचित तुम्हाला मदत करतील. आप तय करते हैं कि आपके अनुभव क्या होंगे और आपको आपके पास वही है. तुम्हीच ठरवता तुमचे अनुभव कसे असतील आणि तुमच्याकडे तेच अनुभव आत्ता ह्या क्षणाला आहेत, वर्तमानात. बाबाजींनी पुस्तकात एक गोष्ट खूप क्लिअरली सांगितली आहे की इथं भूतकाळ पण नाही आणि भविष्य नाही आहे. इथं आहे तो केवळ वर्तमान काळ. त्यामुळे ह्या आत्ताच्या क्षणापासून सुद्धा मला काय अनुभव करायचा आहे, मला प्रेम अनुभव करायचं आहे तर मग मी प्रेमच दिलं पाहिजे, माझ्यातनं प्रेमच बाहेर पडलं पाहिजे. मला द्वेष अनुभव करायचा आहे, कुणाचा तरी तिरस्कार अनुभव करायचा तर माझ्यातनं तेच बाहेर पडलं पाहिजे. कारण सृष्टीचा नियम आहे, एनर्जीचा नियम आहे, ऊर्जेचा नियम आहे. जे देताय तेच तुमच्याकडे पुन्हा येणार. आणि ह्या नियमानुसार आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये प्रेम, करुणा, यश, प्रसिद्धी जे काही पाहिजे त्या सगळ्या ऊर्जा आधी द्यायला सुरुवात करा. आपण स्वतः त्या ऊर्जेमध्ये जेव्हा कंपन पावतो, व्हायब्रेट होतो, त्यावेळेस आपण त्या सगळ्या एनर्जीजचा अनुभव, त्या भावनांचा अनुभव घेतो. या प्रकारे बाबाजी इथं सांगतात की तुम्हाला असं नेहमी वाटतं की दुनिया निर्दोष लोगों को चोट पहुंचाने वाले नीच लोगों से भरी हुई है. तुम्हाला असं वाटतं की ह्या जगामध्ये केवळ स्वार्थी लोक आहेत, जी फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात आणि खूप वाईट लोकांचं हे जग आहे. वास्तविकता में यह असंभव है. आप अपने अनुभव के लिए पूरी तरह उत्तरदायी है. हे बाबाजींचे वाक्य आहे, महाअवतार बाबाजींचे, की प्रत्यक्षामध्ये हे सगळं असंभव आहे, अशक्य आहे. की तुम्हाला ते अनुभव येतोय कारण तुमचे विचार तसेच, तुम्ही त्या विचारांमध्ये आहात आणि तुम्ही स्वतः विचारांनी ते अनुभव निर्माण करत आहात. की तुम्हाला ते वाटावं की ही दुनिया फक्त स्वार्थी लोकांनी भरली आहे आणि इथं फक्त वाईट लोक भरली आहेत. आणि म्हणून असं दिलं आहे की तुम्ही जे काही निवडता, जो पर्याय निवडता तोच तुमचा अनुभव आहे. मी द्वेष निवडला तर मला द्वेषाचेच अनुभव येणार. मी ठरवलं की आजपासून माझ्या वास्तविकतेमध्ये प्रेम, प्रकाश म्हणजे ईश्वराच्या गुणांशिवाय दुसरं काहीही नको आहे. मला अशी लोकं पण नको आहेत, मला अशी परिस्थिती पण नको आहे जी प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये, आनंदामध्ये नाही आहे. हे वास्तव मी निवडू शकते, इतकं सोपं आयुष्य माझं करू शकते. पण त्यासाठी मला प्रामाणिकपणे आत जाऊन, खोलवर जाऊन बघावं लागेल की मी काय बाहेर टाकते आणि माझ्या आत काय, आणि माझ्याकडून द्वेष, तिरस्कार ह्या भावना बाहेर येत आहेत का. आज हे बघणं आपल्या सगळ्यांना खूप गरजेचं आहे. कारण घरोघरी अशी परिस्थिती की स्त्रियांबरोबर नीट वागत नाहीत. प्रत्येकजण एकमेकीचा द्वेष करतोय, त्यावरून भांडणं होत आहेत, घराघरामध्ये वादविवाद आहेत. त्यावेळी युनिफाईडसारखं पुस्तक आपल्याला मदत करतं, जे आपल्याला सांगतं की तुम्ही तुमचं आयुष्य, वास्तव निवडू शकता, बदलू शकता. आत्ता ह्या क्षणापासूनही, भूतकाळ गेलेला गेला, पण ह्या क्षणी जर मी ठरवलं, मी कितीही नरकामध्ये आहे, कितीही दुःखामध्ये आहे, तरीसुद्धा मी माझं वास्तव निवडू शकते. आत्ता ह्या क्षणाला मी जे विचार करेन ते माझी रियालिटी बनवेल. पण हे विचार म्हणजे 1-2 दिवस विचार केले आणि आता सगळं बदललं असं नाही आहे. हे विचार इतके आतमध्ये उतरवायचे आणि ते फील करायचं आणि त्या भावनांमध्ये जगायला सुरुवात करायचं. उठल्यापासून ज्या गोष्टी मला आवडत आहेत, जी लोकं मला आवडत आहेत, ज्या लोकांचं यश माझ्यापर्यंत, कानापर्यंत आलेलं आहे, अशा कुठल्याही घटना तुमच्या आयुष्यात घडत असतील, कारण त्या घटना तुमच्या व्हायब्रेशन्सला धरूनच घडतात. की मला उठल्या उठल्या अशा लोकांचं काहीतरी दाखवलं जातं की जिथं मला नेहमी तिरस्कार येतो, द्वेष वाटतो. पण एखादा दिवस असा उगवला ज्या दिवशी मी त्यांचं यश बघितलं, त्यांचा सक्सेस बघितला, आणि तेव्हा मी जर युनिफाईडसारखं रोज विचारांवर काम करते, आणि ज्या दिवशी मला द्वेष न वाटता त्या माणसाबद्दल प्रेम वाटेल, आनंद वाटेल, मी त्याचं अभिनंदन करेन, तो दिवस आपल्या स्वातंत्र्याचा आहे. कारण त्या दिवशी मी निवडलंय की रोजच्या प्रमाणे उठल्या उठल्या असं काहीतरी ऐकून मी द्वेष निवडला नाही. आज मी निवडलंय ते प्रेम, आनंद, उत्साह, त्याला अभिनंदन केलंय स्वतःहून, समोरून. म्हणजे मी द्वेषाची गुलामी आजपासून बंद केली आहे आणि मी ईश्वरी गुणाला निवडलंय, आनंदाला, प्रेमाला. त्या दिवशी स्वतःचं कौतुक करा, अभिनंदन करा, कारण तुम्ही मुक्त झाला आहात, तुम्ही स्वतंत्र झाला आहात, खरोखर स्वतंत्र झाला आहात. कशातून? त्या सगळ्या गुणातून जे ईश्वरी नाही आहेत. द्वेष, मत्सर, राग, तिरस्कार
निराशा, अशा सगळ्या गुणातून ज्या दिवशी तुम्ही मुक्त व्हाल तो खरा स्वातंत्र्य दिन आहे आपला. त्यामुळं युनिफाईडमधलं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आपके पास संकल्प शक्ति है, ईश्वर भी कोई भी आपके संकल्प की स्वतंत्रता में हस्तक्षेप नहीं करेगा. तुमच्याकडे संकल्प शक्ती आहे, म्हणजेच ही विचार करण्याची शक्ती आहे आणि कुणीच ह्याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत. मला ज्या दिवशी उठून तिरस्काराच्या आणि द्वेषाचे अनुभव घ्यायचेत मी घेऊ शकते. मला थांबवणारं कुणीही नाही आहे की तू असा विचार करू नको, हे चांगलं नाही आहे. ज्या लोकांबद्दल तू द्वेष करते ती लोकं आणि तू एकच आहात हे सांगणारं मला कुणी नाही आहे आणि थांबवणारं कुणी नाही आहे. आपलं मन, आपली शक्ती जी आहे संकल्पशक्ती, ती पाहिजे त्या पद्धतीने स्वतंत्र आहे, कशीही विचार करू शकते. पण आपण जर ठरवलं की मी, माझ्याकडे शक्ती असूनही, स्वातंत्र्य असूनही मी अशाच विचारांना आणि अशाच गुणांना निवडते जे ईश्वराच्या गुण आणि ईश्वराचे विचार आहेत. जिथं करुणा आहे, जिथं प्रेम आहे, जिथं आनंद आहे इतरांबद्दल, इतरांच्या यशाबद्दल, जिथं मी प्रोत्साहन देते लोकांना. माझ्या घरातली जरी लोकं असतील तरी मी त्यांना सकारात्मक बाजू दाखवते प्रत्येक गोष्टीची, मी भीती नाही घालत त्यांना. अशा सगळ्या घटना आठवून आपल्या आयुष्यातल्या ज्या दिवशी आपण असा एक चॉईस निवडतो, एक पर्याय निवडतो, तो आपला स्वातंत्र्य दिन आहे. त्या दिवशी स्वतःला अभिनंदन करा की मी आज सुटले. मेल्यानंतर स्वर्ग कसा आहे सांगायला आपण कुणीच नसणार आहे. जे काही आपल्याला निर्माण करायचं आहे ते पृथ्वीवर जिवंतपणीच. कारण जसं येशू म्हणायचे, द किंगडम ऑफ गॉड इज विदिन. तर देवाचं जे स्वर्ग आहे, जो स्वर्ग म्हणतो आपण, तो आपल्या आत आहे. तर हा जिवंतपणीच आपण बघणार आहोत आणि त्यासाठी ह्या सगळ्या भावना, ज्या ईश्वरी भावना आहेत, जे ईश्वरी गुण आहेत, हे अनुभव करणं म्हणजे जिवंतपणी आपण मोक्ष, मुक्ती, स्वातंत्र्य मिळवणं. म्हणून असं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर बाबाजी सांगतात त्याप्रमाणे आपण आपल्याकडे पर्याय असतानाही दुःख निवडायचा, तिरस्कार निवडायचा, निराशा निवडायची, हे पर्याय आहेत आपल्याकडं. त्यासाठी आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. नको नको तू आता हे विचार करायचा नाही अजिबात म्हणून. ते पर्याय असतानाही मी माझा प्रकाशाचाच मार्ग निवडते. भलेही तो आत्ता मला तितका मान्य नसेल किंवा मी पूर्णतः त्याला स्वीकार नसेल केलेला, तरी मी प्रकाशाचाच मार्ग आणि या गुणांचाच मार्ग निवडते. ज्या दिवशी खरोखर अशा घटना आपल्या, त्या टेस्ट म्हणतो ना आपण, टेस्ट होतात, परीक्षा होतात, अशी कुठलीही परिस्थिती आपल्या आयुष्यात आल्यावर खरोखर माझ्या हृदयातून काय भावना प्रकट होती, मला द्वेष वाटतोय का, तिरस्कार वाटतोय का, हे आपल्यालाच कळतं. ते कुणी सांगून कळणार नाही. ज्या दिवशी मला असं वाटेल की आज मी वेगळा विचार केला आणि ह्या परिस्थितीकडे मी वेगळ्या दृष्टीने बघितलं, त्यावेळी माझ्या मनामध्ये ईश्वराचे गुण आले, ईश्वराचा विचार आला, अशी भावना आली की जी ईश्वरी भावना आहे. करुणा, प्रेम, दुसऱ्याबद्दल आनंद, स्वतःमध्ये कुणाचं यश बघून स्वतःला आनंद होणं, त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये आपण सेलिब्रेट करणं, हे जर आलं तर त्या दिवशी स्वतःला हॅप्पी इंडिपेंडन्स डे असं म्हणा. कारण तो आपला मुक्तीचा दिवस आहे. ज्यासाठी बाबाजींचं एक वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते. बाबाजी इथं म्हणतात की जेव्हा तुम्ही द्वेष अनुभवता किंवा द्वेष निवडता, ज्या भावना आपण द्वेषाची निवडतो, तेव्हा तुम्ही प्रेमाचा तो गोड, ती गोड चव घेण्यापासून स्वतःला थांबवता आणि ती निवडत नाही तुम्ही. म्हणजेच काय की खरं तर त्या क्षणाला आपण प्रेम निवडलं पाहिजे. एखाद्याबद्दल काही गोष्ट ऐकली, कुणाचा सक्सेस बघितला, त्यावेळेस आपल्याला खरं तर प्रेम वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. पण तेव्हा आपण निवडतो काय, तिरस्कार आणि द्वेष. यासाठी बाबाजी सांगतात की चॉईस तुमचा आहे की तुम्हाला कशात जगायचं आहे. कारण जेव्हा मी द्वेष निवडते तेव्हा खरं तर मला आतमध्ये त्रास होत असतो, खूप त्रास होतो त्या गोष्टीचा की ह्या माणसाचं कसं काय एवढं चांगलं होतं आहे, हे कसे काय असे वर जात आहेत, ह्यांचा कसं काय एवढं सक्सेस, यश कसं काय मिळतं आहे. अशा कुठल्याही गोष्टीमध्ये बघा, तेव्हा त्या व्यक्तीला काही नाही, आपण जी व्यक्ती ही भावना मनात ठेवतो त्याला जास्त त्रास होतो, त्यालाच त्रास होतो. त्यासाठी सांगते की तुम्ही निवडता की त्यावेळी प्रेम स्वीकारायचं नाही तर द्वेष स्वीकारता आणि तो त्रास सहन करता. म्हणजेच आहे ती नरक यातना, दुःख यातना. ह्यावेळी खरं तर स्वर्ग निवडणं की त्याच्या आनंदात आनंद फील करणं, हे आपण निवडू शकतो. तो पण एक मार्ग आहे.
पण तसं न करता आपण त्यावेळी स्वतःहून त्या नरकात जाणं पसंत करतो. आणि ज्याला बाबाजींनी म्हणले की तुम्ही स्वतः नरक निवडता, तयार करता तुमच्या विचारांनी, ह्यालाच म्हणलं गेलंय. तर ह्या पद्धतीने युनिफेडचा अभ्यास करताना आपण खरोखर स्वतंत्र होतो, मुक्त होतो. फ्रीडम ज्याला म्हणतो ना, की कशाचंच बर्डन राहत नाही, अपेक्षांचं ओझं राहत नाही. कुणी मला काय म्हणलं, कोण माझ्याशी काय वागतंय, मला कुणी चांगलं म्हणतंय का, मला कुणाचं प्रेम पाहिजे का, मला कुणाचा आदर पाहिजे का, ह्या सगळ्यांच्या पलीकडे आपण जातो. कारण आपल्याला एक गोष्ट समजते की प्रेम मी आहे, मी प्रकाश आहे, मी आनंद आहे, मी उत्साह आहे. ज्या गोष्टी मी बाहेर शोधते त्या सगळ्या मीच आहे. फक्त त्या कशा निवडायच्या त्या त्या वेळेला हे मला शिकायचं आहे. कारण त्या आपण कशा निवडतो तर विचारातून निवडतो. म्हणजेच आपण विचारांची निवड करतो आणि त्या निवडीनंतर आपल्याला त्या भावना फील होतात. आपण आपली स्पंदनं निवडतो, आपण आपल्या आजूबाजूची लोकं निवडतो, परिस्थिती निवडतो. आणि हे कसं करायचं, ह्याचं सृजन कसं करायचं, ते करण्यासाठी सतत आपल्या मनाला कशाची आठवण करून द्यायची की आपण कोण आहोत, मी कोण आहे, मी ईश्वराचं रिफ्लेक्शन आहे, प्रतिमा आहे, त्याच्या प्रतिमेत तयार झाले. हे मी माझ्या मनाला, माझ्या हृदयातून जेव्हा मी म्हणते सारखं, तेव्हा एक वेळ अशी येते की ही सत्य खोलवर रुजतात. आणि त्यावेळी आपल्याला हे सगळ्या गुणांचा आता अनुभव घेऊन झाला, जे ईश्वरी नाही आहेत ते जाणवतं. आणि आता मला केवळ आणि केवळ प्रेमात जगायचं आहे. मला आता प्रत्येक गोष्टीत प्रेम बघायचं आहे. मला आता प्रत्येक अनुभवामध्ये प्रेम अनुभवायचं आहे, परिस्थितीमध्ये, लोकांमध्ये. त्यामुळं मी ठामपणे सांगू शकते की मी आता केवळ आणि केवळ प्रेम, करुणा ह्याच भावना अनुभवणार आहे. अशीच लोकं माझ्या आयुष्यात असतील हे जेव्हा मी सांगते आणि त्याप्रमाणे वागते आणि फील करते आणि तसे माझे विचार ठेवते, त्यावेळेस आपल्या आयुष्यात अशी लोकं येतही नाहीत, आलेली निघून जातात, अशा परिस्थिती पण येत नाही. आणि सोबतच हे प्रेम जेव्हा आपण सृष्टीला देतो, कारण आपण सगळेजण सृष्टीशी, एक एक जीवजंतूशी, झाडाच्या एका पानाशी, खाली पडलेल्या वाळलेल्या काड्यांशी, प्रत्येकाशी जोडलेले आहोत प्रेमाने. 12वा धडा प्रेमाच्या प्रवाहाचा अनुभव करणे पहिल्यापासून वाचा, ज्यामध्ये बाबाजी याबद्दल सांगतात की आपण सगळेजण कसे एकाच प्रेम तत्वापासून बनलेले आहोत. कारण ह्या सृष्टीमध्ये फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रेम. बरं, हे आपल्याला कळल्यानंतर हे प्रेम फक्त इथं ठेवायचं नाही आहे. आपल्या हृदयातून प्रत्येक क्षणाला, जेव्हा जेव्हा तुमच्या आतमध्ये असा कुणाचाही व्यक्तीचा, सृष्टीच्या कुठल्याही घटकाचा, एखाद्या प्रदेशाचा, राज्याचा, देशाचा कुठलाही विचार जेव्हा अंतरात्मा तुम्हाला देतो, ज्याला आपण हायर सेल्फ असं नाव दिलेलं आहे, तुमच्या हृदयात तो प्रकट करतो, त्या क्षणाला हे प्रेम प्रकाश तिथं पाठवायचं आहे. आपलं हृदय एक्सपांड करायचं आहे, ते उत्सर्ज म्हणजे काय म्हणतो त्याला, प्रसारित करायचं आहे, द्यायचं आहे त्या ठिकाणाला, त्या व्यक्तीला. आणि स्वतःला स्वतंत्र झालो आपण एक स्वातंत्र्य मिळालेलं व्यक्तीचं आणि ईश्वराच्या प्रतिमेत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य जगतोय. म्हणून स्वतःचं अभिनंदन करून स्वतःला पण प्रेम द्यायचं आहे. बाबाजींच्या ह्या पुस्तकाने माझ्यासोबतच अनेकांचं आयुष्य बदललं आहे आणि बदलत आहे आत्तासुद्धा. जसं बाबाजी म्हणतात की हा अभ्यासक्रम तुम्हाला काहीही शिकवत नाही, हा अभ्यासक्रम केवळ तुम्हाला आठवण करून देतो तुमच्या मूळ स्वरूपाची, तुमच्या विचारांमध्ये सुधारणा करायला मदत करतो. त्याप्रमाणे ह्या पुस्तकाला बघा, जगा आणि तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. थँक्यू, धन्यवाद.